नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर बघा, आता म्हणजे तुम्ही मागचा ब्लॉग तर बघितलाच आणि तुम्हाला ते ब्लॉग बघून तर कळलंच की आज म्हणजे आता आमच्या घरी कसं चालू आहे म्हणून. तर कसं पाहुणे असल्यामुळे आणि आपले जाऊ बहीण त्या पण आलेले 2-3 दिवसापासून आपल्या इथं. त्याच्यामुळे मग असं कसं दुःखाचं घर असल्यावर कसं व्हिडिओ काढायला जास्त काही टाइम नाही भेटत आणि आता उद्या तर 13वा आहे. त्याच्यामुळे मग आज सगळी म्हणजे सकाळपासून धावपळ चालू होती. तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की 13वा म्हटल्यानंतर कसं सगळा स्वयंपाक करावा लागतो. आणि मग आज आम्ही जे उद्यासाठी स्वयंपाक लागतोय म्हणजे करावा लागतो तो आज आम्ही सकाळपासून म्हणजे 4 वाजेपर्यंत करून ठेवलेले आहे. शंकरपाळे लाडू करंजा गणेश लाडू ते सगळं करून ठेवलं. म्हटलं चला आता काही दिवसभर तर टाइम नाही भेटला ब्लॉग बनवायला. तर संध्याकाळच्या वेळेला एक मस्त असा छोटासा ब्लॉग बनवू. तर आज आमचा छोटासा ब्लॉग शेवट लोक बघा तुम्ही. आणि कसं ब्लॉग बनायला म्हणजे टाइम नव्हता त्याच्यामुळे म्हणलं चला शेवट म्हणजे एक संध्याकाळच्या वेळेला मस्त असं वातावरण पण दाखवू आणि संध्याकाळी सगळ्यांच्या गप्पा ते पण दाखवू. कसं संध्याकाळच्या वेळेला सगळेजण बसलेले असते बाहेर, मम्मी त्या पण आणि आमच्या तिघी जावांचा तर आता स्वयंपाक चाललेला आहे. म्हणजे अजून स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. पण मग ताई म्हणल्या की तू आता जेवढं म्हणजे आम्ही त्या दोघी जणी लागलेल्या आहेत भाकरीला आणि मग म्हणे तर लोक तुम्ही ब्लॉगला सुरुवात करा. तर म्हणलं चला आपल्या संध्याकाळचं वातावरण पण दाखवू आणि आपल्या घरची आता एन्जॉय कसा म्हणजे सगळी फॅमिली आपली एकत्र आलेली आहे. तर म्हणलं चला त्या फॅमिलीचं म्हणजे एकत्र आलेल्याच्या नंतर कशी फॅमिली म्हणजे काम करतात किंवा म्हणजे सगळं काही तर ते पण दाखवू. आणि व्हिडिओ जर नाही आला तर भरपूर ताईंना करमत नाही. त्या ताई म्हणजे कमेंट करीत राहतात ताई व्हिडिओ रोज टाकीत जा. तर आता उद्या दिवस तर काही व्हिडिओ नाही येणार म्हणजे एकच दिवस, पण त्याच्यानंतर आपली व्हिडिओ कंटिन्यू चालणार आहे. तर व्हिडिओ शेवट लो बघा आजचा पण. तर आता बघा आलेले तर वरती आणि कसं संध्याकाळच्या टायमात सगळेजण दिवाबत्ती करते. पण आता म्हणजे 2-3 दिवस काही दिवाबत्तीचे म्हणजे मंदिरात पण जायला चालत नाही आणि देवापाशी तर शिवायला तर अजिबात नाही सुतूक असल्यामुळं. तर कसं संध्याकाळचा टाइम लक्ष्मी येण्याचा असतो त्याच्यामुळे मग मम्मीने की सगळी लाईट चालू करून ये घरातले. आणि कसं आपल्या घरात संध्याकाळच्या वेळेला दिवस जेव्हा माळतो तेव्हा लक्ष्मी यायचा टाइम असतो त्याच्यामुळे सगळी लाईट चालू करायला आलेली ती बघा मी वरती. आणि कालच म्हणजे ते मामा आलेले होते. तर कसं आपल्या घरभरणीला भरपूर फोटो आलेले होते आणि त्याच्यामुळे मग 2 फोटो एकदम सेम होते शंभूराजांचे. तर ते फोटो बसवलेले बघा आम्ही वरच्या ज्या रूम येतात त्या दोन्ही रूम मध्ये. बघा किती मस्त असं शंभूराजाचा फोटो आहे. खाली तर दोन्ही हॉलमध्ये इथं आहे शिवाजीराजे, पण मग वरच्या रूम मध्ये शंभूराजाचा फोटो बसवलेला आहे आम्ही. आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आमचा शंभूराजाचा फोटो कसा वाटला म्हणून. बघा संध्याकाळचं वातावरण किती मस्त आहे आणि कसं आता तर आबळ येत आहे पण मग पाऊस तर अजिबात नाही आहे ना. त्याच्यामुळे मग आबळ पण खूप आलेलं आहे आणि संध्याकाळच्या वातावरणामध्ये एकदम मस्त शांत आणि गार वातावरण झालेलं आहे. तर आपल्या घराच्या सगळ्या साईडनं आजूबाजूला नारळाचे त्याचे झाडं लावलेले आहेत. त्याच्यामुळे एकदम म्हणजे असं गार वार आणि एकदम आता कसं पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमाला थोडीशी थंडी पण सुटलेली आहे. बघा आपल्या ज्या साईडच्या आजूबाजूचे नारळ झाडे संध्याकाळच्या वेळेला की मस्त असे डुलते. तर संध्याकाळची वेळ म्हटलं तर कसं कारण की पाऊस आला तर एकदम भारी वाटणार आहे. आपल्या साईडनं आपल्या घरच्या बाजूला आपण कपाशी ते पण लावलेली आहे किती मस्त कपाशी. आणि बघा आता देवीचं मंदिर म्हटल्याच्या नंतर कसं महादेवाची नंदी आणि पिंड पण आपल्या मंदिरात आहे. त्याच्यामुळे आज सोमवार आहे आणि सोमवारसाठी बघा किती महिला आपल्या मंदिरात पण आलेल्या आहे दर्शनाला. कसं आता आम्हाला 1-2 दिवस जायचं नाही त्याच्यामुळे आम्ही तर काही जाणार नाही मंदिराच्या अंगात तिकडं त्या अंगणामध्ये पण नाही. आपल्या काकीन त्या पण आलेल्या आहे दर्शनाला तिकडं. आणि जेव्हा मग आपल्याला स्वामींनी जेव्हा आपल्याला म्हणजे आपलं प्रवचन केलं होतं आपल्या घरी घरभरणीच्या दिवशी तेव्हा आमचं एक साईडनं जे पोर्च आहे का त्याला म्हणजे बाबांनी नाव दिलेलं होतं गुरुप्रसाद. तर ते मामा पण आलेले होते आज नाव बसवायला. आणि वरचं बघा श्री मुकुंदा देवी प्रसन्न नाव पण किती शोभा देत आहे. आणि मग तिकडच्या पोर्चवरती होतच पण एक पोर्चवरती नव्हतं नाव. तर मग ते बाबांनी सांगितलं होतं की आपल्या वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी आपल्या वास्तूला कोणतं नाव द्यायचं म्हणून. तर इकडच्या पोर्चवरती गुरुप्रसाद नाव दिलेलं आहे ते मी तुम्हाला खाली गेल्याच्या नंतर दाखवतेच. तर इकडच्या बेडमध्ये म्हणजे जे आपल्या वरच्या 2 रूम आहे बेड तर त्याच्यामध्ये पण शंभूराजांचाच फोटो आहे पण थोडासा कलर आला की बघा योपी मी शंभूराजाचा फोटो तुम्हाला दाखवणारच आहे. बघा किती छान असं आपले शंभूराजाचे दोन्ही पण रूम मध्ये फोटो लावलेले आहे. आणि इकडच्या साईडनं जे आपली गॅलरी सोडलेली आहे तर ते गॅलरी मधलं आणि बाहेरचं वातावरण बी बघा कसं संध्याकाळच्या वेळेला जरा दरवाजे म्हणजे उघडे त्याच्यानंतर बघा किती मस्त असं गार वातावरण येतं.
आणि आपल्या इकडच्या साईडनं तर सागाचा बाग आहे मस्त असा मोठा. आणि सागाचा बाग म्हणल्याच्या नंतर कसा एकदम बाग कोणता बी शेजारी असला ना तर एकदम मस्त वाटत. आणि वरून तर घरावरती आल्याच्या नंतर तर खाली जावंच वाटत नाही. पण चला आता मला बी स्वयंपाकाला लागायचंय तर त्याच्यामुळे आलेले हॉलमध्ये. आणि हॉलमध्ये बघा म्हणजे आम्ही दोन्ही पण हॉलमध्ये घड्याळ लावलेले आहे. तर इकडच्या घड्याळ म्हणजे इकडच्या हॉलमध्ये ही घड्याळ लावलेली बघा. आणि आता 7 तर 2च मिनिटं बाकी राहिले. किती टाइम झाला. आणि कसं आता दिवस तर मोठा आहे त्याच्यामुळे 7 वाजले तरी पण किती उजाडा असतो. तर ह्या हॉलमध्ये ही घड्याळ लावलेली आहे. चला मी तुम्हाला तिकडच्या हॉलमध्ये पण कोणती घड्याळ लावलेली आहे ते दाखवते. बघा तसंच हे दुसऱ्या बी हॉलमध्ये ही घड्याळ लावलेली आहे. मस्त मोराची डिझाईन आहे. आणि आम्ही तुम्हाला एक व्हिडिओ तर दाखवली ती की आपल्या वास्तुशांतीच्या पूजेच्या दिवशी घड्याळ आलेली म्हणून. तर ह्या रूम मध्ये ही घड्याळ लावलेली आहे बघा. तर बघा आता शिव कसं संध्याकाळच्या वेळेला रडायला गेला होता त्याच्यामुळे मग कड्यावरती घेतला. ते एकदम मस्त खेळायला लागलेला आहे. हा ना शिव, हा ना खेळत आहे ना. तसं संध्याकाळच्या वेळेला पोरांना म्हणजे दिवसभर आता खेळतच राहते. पण संध्याकाळच्या वेळेला जर थोडंसं कड्यावर घेतलं ना एकदम भारी वाटतं. तर तसंच आणून मग ते सगळेजण खाली बसलेले आहेत. तुम्हाला दाखवते बघा. अनु 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 डुगल्या अनु. तर बघा आई त्यांच्या आणि मम्मी त्यांचं सगळ्यांचं चाललेलं आहे गप्पा मारायचं. आणि संध्याकाळच्या वेळेला बघा 7 वाजले तरी पण मग अंधार काय पडलेला नाही. आता दिवस मोठा आहे त्याच्यामुळे नंतर उजेड तर राहतो. आभाळ ते आलं. बघा आज मस्त अशी काळी आमटी बनवायची आहे. तर हरभऱ्याची डाळीची आणि डाळ पण कुकर वर टाकून आली शिजायला. तर ह्यांचं दोघींचं चाललेलं आहे बघा. बाजरी भाकरी करून घ्यायच्या. कसं कोणती पण काळी भाजी असो की बाजरी भाकरी त्याच्यासोबत एकदम मस्त लागते बघा. आणि इकडे मांडीवर आला काय आज? हा का डुगल्या डुगल्या वारं नाही ना आज? बंद झालं ना काय. तर आले 2-3 दिवसापासून आपल्या चांगली मदत चालू आहे. तुमच्यासोबत का चला ना. तुमच्यासोबत आल्यावर कितका मज्जा होईल मस्त. मग काय आराम भेटल ना तेवढाच. काय तर बघा म्हणजे ताईन ते इदालच्याच आपल्या मालगावच्या. पण मग त्यांचे भाऊ ड्युटीला असल्यामुळं तिकडं संभाजीनगरला राहतात. त्यांचे भाऊ आपले भाऊ. हा आपले भाऊ तेच त्यांचे भाऊ नाही आपले भाऊ. सिटीतले पण तरी मी त्यांना म्हणजे सगळी सवय ना म्हणजे सगळे काम हँडल करून घेतात ना. आणि असंच नाही म्हणजे दुःखाच्या टायमाला नाही पण मग कोणता पण लग्न कार्य असो कोणता बी आपला कार्यक्रम असो आपल्या सोबतच म्हणजे जेव्हा फोन लावू आपण केव्हा पण फोन लावू तेव्हा त्या ताई त्या म्हणजे फोन लावल्याबरोबर हजर होत्या. आपल्या कोणत्या फॅमिली फंक्शन मध्ये त्या कंटिन्यू रेग्युलर म्हणजे हा ना मग कंटिन्यू येत्या. कंटाळा नाही कोणत्याच कामाचा म्हणणार पण नाही त्यांना कोणी शिटीतला एकदम इकडे आलं की इकडच्या वेळी राहते तिकडे गेलं तिकडच्या वेळी. हा ना जिकडे गेल तिकडचे सारखं राहायचं. आपण वावरात गेल्यावर ते पाठीमागचं सगळं काम हँडल करून घेते. पूर्ण काम हँडल करून घेते. त्याच्यामुळे आपण टेन्शन नाही 2-3 दिवसापासून. टेन्शन नाही 2-3 दिवसापासून. आणलं का इकडे आणलं? अगं तुला रडत होतं ना म्हणून इकडे आणलं. पाय ना कसं वाटतं. हा का तू फुल खायची करे. आज काही नाही खायचं त्याला. आज काही नाही खायचं. बरं झालं आज लाईट पण नाही गेली. मला तर मसाला काढायचा अजून भाजीचा. हा आतिशींची आरती चालू झाली. पण तिकडे काय आता आपल्याला 2 दिवस चालायला नाही चालत ना. हा ना मग तिकडे जायला चालायच नाही ना. उद्या दिवस खायची भाकर मस्त ढेकळ दिला आता काय भाकर खाणार. त्यावर भूक लागली पण किती असं बैसा भाकर खायची. डाळ टाकली शिजायला. नाही ना भात पण टाकायचं पाणी ठेवलेलं आहे. हा ना हा भात पाणी ठेवलेलं आहे तेल ते टाकून मीठ ते मस्त राहिलं. आवंती आहे ना घरातच. हे पहा त्यांचं म्हणजे त्यांना किती 100 वर्ष आयुष्य आहे. जेव्हा नाव घेतलं तेव्हाच 1000 झाले. काहीच नाही झालं तुमचंच म्हणजे ते विचारत होते आवंती कुठे गेली. अक्षु यायला नाही बाई.
उद्या उद्यासाठी सगळं करायला होतो. चल चल चल. तर ताईंनी आज लाडू करायचे असेल तर पाहिजे तो करून ठेवले आज दिवसभरात. आणि उद्या काय काय करायला होतं विचारू आपण ताईला, कारण ते सगळ्यात मोठे आहे. काय काय उद्या उद्या आपल्याला करायचं वरण भात भाजी पुरी धिरडे आवळच्या पाण्याच्या वड्या धिरडे खीर कशाचे कढी. धिरडे काय बनवायचे? गव्हाच्या पिठाची. नाही ग गव्हाच्या पिठाची नाही बनायचे आपल्याला. आपल्याला मुगाच्या भिजू घालायचे आणि ते मिक्सर मध्ये आणि गव्हाच्या पिठाची पण बनायची. मम्मी तर म्हणत होते बाई गव्हाच्या पिठाची पिठाची बनायची. धिरडे. हा ते बनावं लागेल म्हणून. त्यांना माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे त्यांनी तुम्हाला जास्त सांगितलं. हा ना. आपल्याला असं आपल्याला तेव्हा ताई आपल्या दोघीला तर अजून काहीच माहित नाही. हा नाही मी म्हणजे काकू त्यांना विचारत होते ना मागाशी, तर त्या बी म्हणतात त्या का मग समजा थोडे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनावं लागल, काही गुलगुले काही गुलगुले असं, हा. भजे बनायचे गुलगुले बनायचे आवळच्या पाण्याच्या वड्या. आणि डाळ टाकावं लागेल पूर्णची. हा पूर्णाची डाळ पण करावं लागेल ना आपल्याला थोडस नैवेद्यापुरतं ते पण करावं लागणार हा आहे ना. ना. हा मग काय बाई ताई तर आपल्याला तर उद्या इतकी परेशानी होणार. आता उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं. किती वाजता उठायचं उद्या? तिथून सुरुवात आहे आता. उद्या उठू ना आपण 3:30-4 ला. हा का? म्हणजे लवकर उठलं तर लवकर काम होतील आवरण आपले. येत नाही. मग काय सकाळी 10 वाजलं तर सगळं आवरलं पाहिजे आपलं. सकाळी ना 11 वाजेपर्यंत तरी व्हायला पाहिजे. निवड द्यावं लागेल 11 लवकर. वाजता. हा 11 वाजेपर्यंत सगळं आपलं व्हायला पाहिजे. होईल ना मग. बाकीचा पण स्वयंपाक करायचा ना आपल्याला. बाकीचं पण करायचं ना. बाकीचं पण करायचं. सगळं स्वयंपाक करावं लागतं. हा ना मग. सगळं काम त्याच्यासाठी उद्या सकाळी लवकर उठू. उठू ना लवकर उठू ना. फक्त आम्हाला उठून द्या. आम्हाला जर जाग नाही आली पंचायत आहे बरं का. जाग मिळाली ना हा नाही ना. ना. उठून देईल मी तुम्हाला सगळ्याला. ते आता मित्रात सवय लागलेली लवकर उठायची सगळ्यासाठी. हा उठून देईल मी सगळ्याला फक्त लवकर उठाय का आवाजात. आवाज मोठा काढा फक्त पण लवकर उठून आवाज पोरांना उठून द्या. अलाराम लावून देऊ अलाराम. नाही तर आणून शिवलं उठा सगळे जागी होते. सगळ्या जागे होऊन जातील. मग काय पोरांना उठून पोरांचा मोठा अलाराम आहे आपल्याला. मग काय. पण तुम्ही काही म्हणा 2-3 दिवस पासून आरा सोनपापडी शंभू इतके रमले नाही पोरांमध्ये. पोरांमध्ये ना हा त्यांना छान वाटते. हा ना. अक्षू सगळ्यात मोठी आपल्या. अक्षू आपल्या सगळ्यात मोठी आहे दीदी त्यांची. नाही का तोपर्यंत नवीन निघा ना काहीतरी. बुंदी काय नवीन काहीतरी बनवू आपण. नवीन आता बुंदी जुनी झाली आता नवीन निघा काहीतरी. नवीन काहीतरी बनवू. मग काय. हा नाही जास्त धूम धडाक्यात अक्षरच लग्न होईल 1 नंबर. त्याच्यानंतर सगळे शेवटचं आहे आणू सांग. अनु बोलत नाही अजून. चला मी भाजी करते. लई टाइमपास झाला माझा पण. तू जा ना आता मध्ये. तू आता भाजी कर. आमच्या पण आता भाकरी झाल्या. तू भाजी भात करून घे. भात टाकून दे बरं कोण. तुमच्या दोघींच्या झाल्या भाकरी आता माझी. हा आता आमचं झालंय भाकरी. तुझी भाजी तू करून घे आता. नाही आधी दिवस तुम्ही दोघींनी केली तरी पण जमून जाईल ना. चला झाले का मग करू. आणि मसाला बाहेर इथंच तळून घेऊ. हा